सुकवलेल्या किंवा खारवलेल्या माशांची रस्सा भाजी किंवा कालवण म्हणजे आम्हा कोकणवासियांचा एक जिव्हाळ्याचा विषय आहे। असं कालवण बनलं की एक घास जास्तच जाणार। तर आज आपण सुक्या बोंबलांची रस्सा भाजी कशी करायची ते पाहणार आहोत। नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। तर हे सुके बोंबील आहेत, त्यांना आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आधी सर्वप्रथम त्यांना आपण कापून स्वच्छ करून गरम पाण्यामध्ये टाकून 5 मिनिटं त्यांना 4 ते 5 पाण्यामध्ये धुवून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण 2 बटाटे, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण, तसंच कोकम वापरलेला आहे, तसंच कढीपत्ता आहे। त्यानंतर आपलं जे वाटण असतं केलेलं ओल्या खोबऱ्याचं म्हणजे खोबरं, कांदा, लसूण, आलं, कोथिंबीर आणि खडे मसाले भाजून आपण हा मसाला तयार केलेला आहे। असा गोडा मसाला वाटप तुम्हाला प्रत्येक कोकणांच्या घरामध्ये मिळणारच। कढईमध्ये तेल तापून आपण लसूणची फोडणी दिलेली आहे। त्यानंतर कढीपत्ता भरपूर असा वापरायचा आहे, खूप छान टेस्ट येते भाजीला। त्यानंतर अर्धा कांदा आपण उभा चिरून तेलामध्ये टाकलेला आहे, तो सुद्धा आपण गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण टोमॅटो किंवा तुमच्याकडे आंब्याची सुकवलेली सालं असतील, कच्च्या आंब्याची जी सालं असतात सुकवलेली ती असतील तर ती टाकली तर सगळ्यात उत्तम, किंवा कच्चा आंबा असेल तुमच्याकडे मार्केटमधून आणलेला तर तो टाकला तरी सुद्धा भाजीला खूप छान अशी टेस्ट येते। आंबटसरपणा आला की भाजीची टेस्ट आणखीनच वाढते। इथे मी टोमॅटो वापरलेला आहे अर्धा। त्यानंतर कोकमाचे काही तुकडे टाकून मी या तेलामध्येच परतून घेतलेले आहेत। पावसाळ्यामध्ये ओले मासे मिळायचे बंद झाले की कोकणामध्ये असे सुक्या मच्छीचे कालवणाचे प्रकार भरपूरशा प्रमाणात केले जातात। तर हे बघा, इथे मी अर्धा चमचा हळद टाकलेले आहे, 2 चमचे तिखट पावडर वापरलेले आहे। त्यानंतर आपण इथे मीठ टाकणार आहोत, मीठ चवीनुसार घ्यायचं आहे। हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। तेलामध्ये हे सगळे मसाले व्यवस्थित भाजले गेले की आपली फोडणी सुद्धा छान होते आणि तिला असा तवंग एक छान येतो तेलाचा वरती। त्यानंतर आपण जे वाटण केलेलं होतं ओल्या खोबऱ्याचं ते सुद्धा त्याच्यामध्ये आपण टाकून भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता चांगलं परतलं की बाजूने तेल सुटत जातं भाजीला आणि भाजी खूप छान अशी बनते आपली। आता मसाला छान परतून झाला की त्यामध्ये आपण जे बटाटे बारीक चिरून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत। या रस्सा भाजीमध्ये आपण बटाटे वापरल्यामुळे जी भाजीची टेस्ट येते त्या बटाट्यांमध्ये शिरते, म्हणजे जो आरोमा असतो सुक्या मच्छीचा, बोंबील म्हणा किंवा कोलिम म्हणा, तर त्याचा आरोमा असतो तो बटाट्यांमध्ये शिरतो आणि भाजीची टेस्ट अगदी छान येते आपल्या। आता बघा, आपण इथे 1 ग्लास पाणी वापरलेलं आहे आणि आता आपण हे बटाटे अर्धवट शिजवून घेणार आहोत। त्याच्यावरती झाकण ठेवायचं आपण आणि अगदी 1-2 मिनिटांसाठी आपण हे शिजवून घ्यायचं आहे। आता बघूयात बटाटे शिजलेले आहेत अर्धवट आपले। तर त्यानंतर आपण आपल्याकडे जी आपण बोंबील धुवून ठेवलेले आहेत सुके बोंबील ते त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। सुरुवातीला आपण गरम पाण्यामध्येच त्यांना ठेवलेलं होतं, त्यामुळे थोडंसं ते नरम असतात झालेले आणि त्यानंतर आपण लगेचच बटाट्यांसोबत त्यांना टाकलं तर पूर्णपणे वितळून जातात ते भाजीमध्ये। त्यामुळे बटाटे अर्धवट शिजवून त्यानंतरच कुठलीही सुकी मच्छीचा रस्सा भाजी करताना आपण हे लक्षात ठेवायचं की बटाटा अर्धवट शिजला की ती आपण धुतलेली जी मासे असतात त्यानंतर आपण ते टाकायचे आणि परत त्यांना उकळत द्यायचे आहे। हे सुद्धा 1 ते 2 मिनिटांसाठी आपण आता छानपैकी उकळून घ्यायचं आहे, त्यांना वाफ द्यायची आहे चांगली। आणि बघा किती सुंदर अशी आपली भाजी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता हे जो तवंग आलेला आहे तेलाचा, म्हणजे आपली भाजी व्यवस्थित तयार झालेली आहे। तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर भरपूरशी अशी कोथिंबीर टाकली खूपच छान अशी भाजीला टेस्ट येते, दिसायलाही सुंदर दिसते भाजी। तर मी दाखवल्याप्रमाणे अशी सुक्या बोंबलाची रस्सा भाजी किंवा कालवण नक्की बनवा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि असेच हे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा। सगळ्यांचे धन्यवाद।